खूप गप्पा गोंधळ, खाणं पिणं, कुल्फी आणि बरंच काही अशी सगळी मजा चाललेली आहे आमची इथे. आर्याची उद्या आहे एंगेजमेंट. आदल्या दिवशी तिचा प्रोग्राम जस्ट संपल्यानंतर मी हे शूट करते आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जे काही फुटेज बघायला मिळणार आहे ते सगळं आहे एंगेजमेंटचं. सकाळचे वाजलेले आहेत 6:10. खरं तर जायचं होतं 6 वाजता, पण मी एकटीच तयार होते, बाकी कोणीच तयार नव्हतं. त्याच्यामुळे सकाळचे 6:10 झालेले आहेत. सकाळचे 6:10 झालेले आहेत आणि तुम्ही आहात लाईव्ह यायचं होतं. तुम्ही आहात अष्टपुत्रांच्या आकाशवाणी केंद्रावरती. तर मी एकटीनेच आवरलेलं होतं, कुणीच आवरलेलं नव्हतं. गप थापाड्या, मी एकटीनेच आवरलं होतं. आता सगळेच म्हणणार आहे बघा याला काही अर्थ नाहीये, पहिलं कोण वाक्य बोललं मी, त्यामुळे मीच आवरलेलं होतं. आणि अशा पद्धतीने आता आलेली आहे गाडी आणि आम्ही निघालेलो आहे. तर निघालाय तुम्ही? साखरपुडा नेका काय? कुणाचा साखरपुडा आहे? आर्याचा, माझ्या गवळणीचा. वाव, गवळणीचा आहे साखरपुडा आणि गवळण दिसती अशी सुंदरशी. आर्याने नेसलेली छानपैकी ऑर्गनचा साडी आणि आजींनी छान गुलाबी गुलाबी रंगाची साडी नेसली. प्रवास सुरू व्हायच्या आधीच मावशीचे किस्से सुरू झाले होते, त्यामुळे वेगवेगळे किस्से सांगत सांगत प्रवासाला सुरुवात झाली. बॅग नाही, खायला नाही, काही नाही. खरं तर आम्हाला काही खूप प्रवास करायचा होता असंही नव्हतं आणि खूप लोक आमच्या सोबत होती असंही नव्हतं, पण तरी सुद्धा काकाची इच्छा असल्यामुळं सगळ्यांनी एकत्रच प्रवास करायचा ठरवला आणि त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आमच्या गाड्या घेऊन आमच्या गावी आलो. तिकडे आम्ही एकाच ठिकाणी सगळ्या गाड्या लावल्या आणि मग आम्ही सगळेजण एकत्र प्रवास करायला सुरुवात केली. आणि तोपर्यंत सगळ्यांनाच असं झालं होतं की अरे कशाला, मग एकच दिवसाचं ट्रॅव्हल आहे, आपले आपण जाऊ शकतो. पण जेव्हा आम्ही तिकडे बसमध्ये अशी मजा करायला सुरुवात केली ना, त्यावेळी पटायला लागलं की खरंच खूप मजा येते ज्यावेळी सगळेजण एकत्र ट्रॅव्हल करतात. आणि आजकाल आपण असं आपल्या कारनी वगैरे ट्रॅव्हल करतो ना, तर ही सगळी मजा खूप मिस करायला होतं. आता अशी मजा नाही येत, पण याच्यानंतर मला तरी असं वाटतं मी तरी प्रयत्न करेन की अशाच पद्धतीने शक्यतो ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करायचा. आम्ही ज्या गावी चाललेलो होतो आणि आर्याचं सासर ज्या गावी आहे, मुद्दाम तिकडचीच गाणी आणि असं सगळं करून आम्ही आर्याला सकाळी सकाळी छळायचा प्रचंड प्रयत्न केला. पण आर्या तर एन्जॉयच करत होती, खूप जास्त एन्जॉय करत होती. वरून ती सजेस्ट करत होती हे पण गाणं लावा, हे पण गाणं लावा. आणि आम्ही खूप वर्षानंतर अशा टवाळक्या गेल्या जवळपास. कशासाठी काहीच माहिती नाही, पण आमच्या ड्रायव्हर काकांना वाटलं की सकाळी सकाळी इकडे असे डिस्को लाईट्स लावायची गरज आहे आणि आम्ही बहुतेक याच मूडमध्ये तिकडे बसमध्ये चढलो आहे असं त्यांना का वाटलं काही माहिती नाही, पण त्यांनी असं सगळं सेटिंग केलं होतं. आमच्या नवरीच्या चेहऱ्यावरती खूप छान ग्लो आला होता. खरं तर या सगळ्या बाहेरून कुठल्या लाईटच्या ग्लोची तिला गरजच नव्हती, ती आतूनच खूप खुश असल्यामुळं तो ग्लो तिच्या चेहऱ्यावर असाही दिसतोच. तांबडं फुटल्यानंतर इकडं अजूनच सगळं छान छान दिसायला लागतं. असंच मजल दर मजल करत पोचलो आम्ही आमच्या कार्यालयामध्ये. आर्याच्या सासरचं लोक प्रचंड हौशी आहेत असं आमच्या लक्षात आलं आणि त्यांनी वेलकम करण्यापासून ते बरंच काही काही अरेंज केलं होतं. अख्खा दिवसभर त्यांनी वेगवेगळे सरप्राईजेस आर्यासाठी काही ना काहीतरी प्लॅन केले होते. आणि मला असं वाटतं की आपल्या घरात येऊ घातलेली जी मुलगी आहे तिला वेलकम करण्याचा, आणि तू आमच्यापैकीच एक आहेस आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे तुझ्या येण्यामुळं, हे दाखवण्याचा हा जो सगळा प्रयत्न होता तो खूप छान वाटत होता. प्रत्येकच नवीन नवरीला असं सगळं जेव्हा तिच्याबरोबर होत असतं तेव्हा खूप स्पेशल वाटत असेल. तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का? तुमचं वेलकम कसं केलं गेलं तुमच्या सासरी वगैरे, जर तुमचं लग्न झालं असेल तर हे मला नक्की सांगा. वेलकम टू द एंगेजमेंट ऑफ ओमकार अँड आर्या. आणि इथे छान ॲनिमेटेड असं त्यांनी फोटोज पण लावलेले आहेत आणि याचसोबत पुढे आहे छानशी रांगोळी सुद्धा.
एंगेजमेंटसाठीची आहेत. असं कोल्हापूरकरांनी खूपच जोरदार काहीतरी तर प्लॅनिंग केलंय मस्त. ही जरा जास्त फुलं नाही वाटत? ही आयडिया कोणाची? ओंकारची? बापरे. आधीच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेला एंगेजमेंट, त्यात हे असं सगळं प्लॅनिंग. भारी आहे. स्वॅग आहे कोल्हापूरकरांचा फुल. आणि इथे असं छान सगळं दिसत आहे, डेकोरेशन केलेलं. हॅलो, कुठे गेले सगळे? बरं, हो हो हो. एकच मिनिट ना फक्त, याचं थोडंसं शूट करते. सुंदर असं अरेंजमेंट इकडे केलेली आहे. ते इकडे आहे अवंती आणि ती आर्याचा करते आहे मेकअप. अवंती, तू कसला मेकअप करणार आहेस आज? आज मी एक ड्यूई असा फ्रेश लुक द्यायचा ट्राय करणार आहे. आणि स्किन सुद्धा यांची स्मूथ आहे. ओके. त्यामुळे एकदम ड्यूई असा छान मेकअप आणि एकदम स्किन लाईक टेक्स्चरमध्ये. ओके, बरं. सो एक्सायटेड. तर बघूया आता कसा होतोय हा सगळा लुक. आपण भेटूया थोड्या वेळाने. बाय आर्या. ओमकार आणि त्याच्या घरच्यांनी आमचं खूप छान वेलकम केल्यामुळं आम्ही सुद्धा कार्यालयामध्येच ओमकारचं वेलकम करायचं ठरवलं. आपल्या पारंपरिक पद्धतीने छान ओवाळून औक्षण करून वगैरे असं त्याचं करायचं होतं स्वागत. आणि त्याच्यासाठी मग सगळेजण जमले आणि सुरू झाला कार्यक्रम. आपल्याकडं कुठलंही शुभ कार्य करायच्या आधी देवदेवतांचं आणि खास करून गणपतीचं आवाहन करायची पद्धत आहे. इथे सुद्धा तशाच पद्धतीने छान कलश मांडलेला होता, गणपतीचं आवाहन केलेलं होतं आणि आपल्या सगळ्या दिशांचं रक्षण करणाऱ्या ज्या कुणी देवता तू तिकडे बघत त्या देवतांचं आवाहन केलं होतं. आणि एकीकडं अशी सगळी तयारी सुरू आहे. कुठलाही कार्यक्रम असला की 2-4 तरी किमान फोटोग्राफर असतात आजकाल, तर त्याहीपेक्षा जास्त असतात. आणि ते नवरा नवरीला इतके कन्फ्यूज करतात ना, इकडे बघ तिकडे बघ, इकडे बघ तिकडे बघ. इकडे पण असंच सगळं चाललेलं होतं. शर्वरी, तुझं काय म्हणणं आहे? आर्याचा लुक तुला आवडला का? मस्त आहे, खूप सुंदर, खूपच आहे ना. आणि या शर्वरी पण खूप छान दिसतेय, पण मला अजून करायचंय थोडस. तिला करायचंय, ते करणं थांबत नाही पण तरी पण छान दिसते. आणि ही आहे आरती. आरतीने खूप जास्त मेहनत घेतली आहे आर्याच्या लुकसाठी. नेल आर्ट टिकलंय तिचं नशिबाने. आरती आणि पूजा दोघींनी पण बऱ्यापैकी तिला हेल्प केली आहे. ती पांढरी नाही आहे, ती गोरी आहे. आणि तिला लाईट घ्यायचं कळतंय कारण इकडे आहे लाईटची रिंग, त्याच्यामुळे मी एकदम सेल्फी काढून घेते. माझं आजच्या दिवसाचं काम झालेलं आहे. स्वतःचा मेकअप केला सगळा आणि मला फक्त ब्लश लावायला. किती नालायक आहे, किती नालायक आहे. हिला किती वेळ झाला. खूप सुंदर दिसते आर्या. कसला माहिती सृजनी मावशी कशी दिसतीये?
गुड कुठल्या वा. मापाने शिवला विचार. चला 2 तास शिवलं. हे गुळ आणि काय आहे? पेढा आणि साखर आहे का? हा पेढा. अच्छा ओके. माझी सावली म्हणून जा. माझ्या डोळ्यात आनंद स्वप्न आहेस आणि देवाकडे हात चढून मागलेलं मागणं आहेस तू. आय लव्ह यू आर्या. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे आहेत. हे आहेत वरपिता, हे आहेत वधूपिता. ही करवली मोठी, ही मानाची करवली नाही भाची. तिकडे आहे वरमाय आणि सगळे वाट बघत होते की नवरा नवरी कधी येत आहेत. फायनली ते आले आणि आम्ही निघालो. साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता खरं तर आम्ही घरी जाण्याची वेळ आलेली आहे. पण आमचे साखरपुडा झालेले जे 2 उत्सव मूर्ती आहेत म्हणजे होणारे नवरा नवरी ते कुठेतरी गेले फिरायला आणि त्याच्यामुळं कार्यालयाची वेळ संपून गेलेली आहे आणि तरीसुद्धा आम्ही सगळी मंडळी असं सामान सगळं घेऊन आम्हाला सगळ्यांना असं बसावं लागलेलं आहे. त्यामुळं काही माहिती नाही आता किती वेळ आम्ही असं बसणार आहोत. अशी परिस्थिती तुमची पण होते का? तुमच्या ओळखीत सुद्धा साखरपुडा झालेले लग्न झालेली जी काही कपल्स असतात तर ती अशीच काहीतरी वेगवेगळे प्लॅन करत राहतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. ओके 1 2 3 म्हणायचं. हे का चला ज्यांचं झालंय त्यांनी चला. अशा पद्धतीने इव्हेंट पार पडल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक थकवा होता. सगळ्यांना भरपूर प्रवास करायचा होता आणि फायनली आम्ही तिकडून निघालो आणि हा कार्यक्रम पार पडला. खूप छान पार पडला. तू व्लॉगमध्ये कट होणार नाही, होऊ शकत नाही. आता अथर्वला मी कसं काय कट करणार? कारण अथर्व जेव्हा कधी व्लॉगमध्ये असतो तेव्हा व्लॉग्स खूप मुली बघतात हे मला माहिती आहे. अशा पद्धतीने छान प्रवास करून आम्ही आमच्या घरी पोचलो आणि खरं तर आजचा कार्यक्रम संपलेला असला तरी आता उत्सुकता आहे पुढच्या सगळ्या कार्यक्रमांची. कारण आत्ताशी साखरपुडा झाला आहे, अजून लग्न बाकी आहे, त्याचे पण व्लॉग्स येणारच आहेत वेळोवेळी. तर काही फॅमिली व्लॉग्स आणि काही मी पाहिलेल्या प्लेसेस असे हे सगळे व्हिडिओ बघत राहते.